बदलल्या का कंटाळली. पद्धतीने तुझं तरी कुठला मिळत होतं भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरुपरंपरां। मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तयाते। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप्ता। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरादरुणबिंबफलाधरोष्ठात् पूर्णेन्द्रसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। आदौ देवकी देवगर्भजननं गोपी। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरुपरंपरां। मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदयाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप्त। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरादरुणबिंबफलाधरोष्ठात् पूर्णेन्द्रसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। आदौ देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनधारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीतनूजावनम् एतद्भागवतः पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। नमस्कार। परमपूज्य निळकंठ गुरुपादार तसेच परमपूज्य जगद्गुरू स्वामी सत्यानंद सरस्वती आणि श्री रामदास आश्रम रामगिरीचे सांप्रतचे महंत ज्यांनी गुरुपरंपरेचे
कन्यादान, विद्यादान आणि अन्नदान हे समाज सेवेचे व्रत अखंड चालू ठेवले आहे. आणि असे असणारे ते परमपूज्य कृष्णानंद स्वामी सरस्वती यांच्या चरणी सादर साष्टांग दंडवत करते. रामगिरी आश्रमचे असणारे स्वामी दयानंद सरस्वती यांनाही वंदन करते. सर्व श्रोत्यांना सप्रेम अभिवादन करते. आणि स्वामीजींचा जो सत्संकल्प होता की दर महिन्याच्या शेवटचे 7 दिवस श्रीमद भागवत जे आहे त्या भागवत सप्ताहाचं आयोजन करायचं. स्वामीजींच्या सत्संकल्पानुसार आज आपण भागवत खरं तर आश्रमामध्ये करणार होतो, पण आत्ताची महामारीची असणारी परिस्थिती आणि म्हणून आपण आत्ता काय करतो आहे तर ऑनलाईन हे करायचा प्रयत्न करतो आहे. थोडा अन्याय आहे, मला कल्पना आहे, पण तरी पण आपण करत आहोत. आणि निदान भागवताचं श्रवण आपण घरी बसून करणार आहोत. ही मला वाटतं भगवान गोपालकृष्णाची तुमच्या आमच्या सगळ्यांवरती असणारी कृपा आहे. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास असं आपण काही चिंतन भागवताचं करणार आहोत. आणि पुनश्च मी एकदा स्वामीजींच्या चरणी वंदन करते. आणि आजचा जो माझा आपला विषय आहे त्या विषयाला मी आता हळूहळू सुरुवात करते. आजचा आपला विषय आहे ते म्हणजे भागवत ग्रंथाची महती आणि चतुश्लोकी भागवत या 2 विषयांचं आज आपण थोडं चिंतन करणार आहोत. श्रीमद भागवत हे महापुराण आहे. आणि महापुराण असं असणारं हे ह्याच्यामध्ये अनेक जे आहेत ते संवाद आहेत. आणि त्या अनेक संवादामधला सगळ्यात महत्त्वाचा संवाद कोणता असेल तर तो सूतजींचा आणि शौनकचा आहे. पण त्या अगोदर अनेक काही संवाद आहेत ज्याच्यामध्ये भागवताची महती आहे. ही महती आपण पूर्ण नंतर यथावकाश बघणार आहोत. पण भागवत हे महापुराण जे आहे ते मुळामध्ये चतुश्लोकी भागवत आहे. हे कोणाला सांगितलेलं आहे तर ज्या वेळेला विश्वाची उत्पत्ती झाली तेव्हा विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळेला साक्षात नारायणाने ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवत सांगितलं. ते चतुश्लोकी भागवत ब्रह्मदेवाने त्याचे जे 4 मानसपुत्र सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार आणि महर्षी नारद यांना चतुश्लोकी भागवत सांगितलं. आणि नारदांनी व्यासांना याच चतुश्लोकी भागवतावरती सविस्तर टीका लिहायला सांगितली. व्यासांनी ती टीका लिहिली ती 18,000 श्लोकांची. ते महापुराण असणारं भागवत आहे. भागवत महापुराण आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत एक वेगळं असं असणारं महापुराण आहे. आणि ज्याच्यामध्ये सगुण आणि निर्गुण दोन्हीचं वर्णन आहे. खरं तर ते वेदांचं सार आहे. आणि वेदांचं सार असल्यामुळे त्यात ब्रह्मतत्वाचं वर्णन आहेच, पण भगवंताच्या सगळ्या सगुण अवतारांच्या कथा लीला त्या ठिकाणी विशेषत्वाने आहेत. असं म्हटलं जातं की भागवताचा एखादा श्लोक जरी कानावरने, एखादा शब्द जरी कानावरती पडला तरीसुद्धा काय आहे तर जीवाचा उद्धार आहे. इतका पवित्र असा असणारा हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये काय आहे तर तत्त्वज्ञान आपण बघणारच आहोत. पण मुळामध्ये श्रीमद भागवत हे कोणतं शास्त्र आहे? जसं ते अध्यात्मशास्त्र आहे, जसं ते वेदांत शास्त्र आहे, कारण ते वेदांत सार आहे, त्याचबरोबर ते मृत्यूचं शास्त्र आहे. जी माझ्या जीवनामध्ये अटळ गोष्ट आहे ती अटळ गोष्ट, त्या अटळ गोष्टीला मी कसं सामोरं जायचं आहे हे आपल्याला भागवत शिकवतं. आणि यासाठी ते शास्त्र नेमकं कोणतं आहे तर देहपतन कसं करणं ते शास्त्र म्हणजे भागवत पुराण आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर भागवतामध्ये अनेक विषय आहेत की ज्या विषयामध्ये आपल्याला जीवनाची कृतार्थता आपल्या पदरी पडवून घेण्याचं ते शास्त्र आहे. भागवताची पूर्ण भाषा ही समाधीची भाषा आहे. आणि ती जर समाधीची भाषा असेल तर ती आपल्याला सद्गुरूंकडून समजून घ्यावी लागते. आणि ती समजून घेतल्याशिवाय ती भाषा आपल्याला समजत नाही. अत्यंत लोकप्रिय असा असणारा, ज्याला कोणताही विधिलिखिताचं बंधनच नाही आहे, केव्हाही तुम्ही करू शकता, कुठेही करू शकता, केव्हाही त्याचं वाचन आहे. आणि असा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा असणारा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या सुरुवातीलाच महर्षी नारदांचं एक आपल्याला असं वाटतं की आपण ग्रंथ एखादा वाचतो तर त्याला ग्रंथ म्हणतात, असं नाही आहे. ग्रंथ या शब्दाची व्याख्या करताना महर्षी नारद असं म्हणतात, यत् वाग्विसर्गो जनता अघविप्लवाः भवति स एव ग्रंथः. खूप सुंदर व्याख्या आहे बरं का. ज्याच्या वाणीच्या विलासामुळे जीव जो आहे
तो जीव पापापासून परावृत्त होतो. याचा अर्थ ऐकणारा आणि वाचणारा दोघेही काय करतात तर पापापासून परावृत्त होतात. त्यालाच ग्रंथ म्हणतात. आता या कसाला उतरणारा हा ग्रंथ आहे. आता या ग्रंथाचं वैशिष्ट्य जेव्हा आपण बघायला जातो तर व्यासांनी महाभारतही लिहिलेलं आहे आणि व्यासांनी भागवतही लिहिलेलं आहे. मग दोन ग्रंथ वेगळे लिहिण्याची काही आवश्यकता होती का? पण जर त्यांना आज्ञा झाली आहे आणि तीही महर्षी नारदांनी केलेली असेल तर नक्की त्यामध्ये काहीतरी विचार करण्यासारखं असलं पाहिजे. आणि म्हणून थोडा फरक बघूया आपण की महाभारत आणि भागवत याच्यामधला फरक काय आहे. महाभारतामध्ये ज्या श्रीकृष्णाचं चरित्र येतं तो जो श्रीकृष्ण आहे तो वासुदेव पुत्र श्रीकृष्ण आहे. आणि भागवतामध्ये जे कृष्णाचं चरित्र येतं तो जगत नियंता असणारा कोण आहे तर तो श्रीकृष्ण आहे. मध्ये जे वर्णन आहे ते इतिहासाचं वर्णन आहे आणि भागवतामध्ये कृष्णाचं जे संपूर्ण वर्णन आहे लीला वर्णन आहे. महाभारताचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला एक ऐतिहासिक दृष्टी प्राप्त होते. पण जेव्हा भागवताचं श्रवण आपण करतो तेव्हा आपल्याला भावमय अशी दृष्टी प्राप्त होते आणि जिथे भाव प्रगट होतो तिथे भगवंताची प्राप्ती सहजच होऊन जाते. आणि यासाठी भावदृष्टी आपल्याला कोण देतं तर भागवत ग्रंथ देतो. महाभारतामध्ये जे प्रतिपादन आहे ते श्रीकृष्ण प्रधान प्रतिपादन आहे तर भागवतामध्ये हरी प्रधान प्रतिपादन आहे. श्रीकृष्णाला भागवतामध्ये हरी म्हटलेलं आहे. आपण हरी हरी बरेच वेळेला शब्द म्हणतो पण हरी म्हणजे काय आहे. हरी शब्दाचे जेव्हा व्युत्पत्ती आपण पाहतो तेव्हा लक्षात येतं हरी किम हरती हरी दुःखम हरती. हरी दुःखम कथम हरती स्वस्वरूप दर्शनेन हरी दुःखम हरती. हरी स्वतःच्या दर्शनाने काय करतो तर दुःखाचं हरण करतो. असं हरिप्रधान जे प्रतिपादन आहे ते भागवतामध्ये आहे आणि त्या भागवताचं चिंतन आपण करणार आहोत. या भागवताचे अनेक अभ्यासकार होते. त्यातले अतिशय महत्त्वाचे भागवत अभ्यासकार कोण आहेत भाष्यकार कोण आहेत तर बोपदेव म्हणून होते. त्या बोपदेवानी खूप सुंदर वर्णन केले की हे भागवत आपल्याला काय काय आणि कसं शिकवतं. आपल्याला भागवत ग्रंथ कसा शिकवतो या संदर्भामध्ये बोपदेव असं म्हणतात वेदाः पुराणं काव्यं च प्रभु मित्रे प्रिये वचः. पुन्हा बघा काय म्हटले वेदाः पुराणं काव्यं च प्रभु मित्र प्रिये वचः. याचा अर्थ वेद आपल्याला मालकाप्रमाणे आज्ञा करतात. पुराणं जी आहेत ती मित्राप्रमाणे अतिशय समजावून सांगतात. आणि काव्य जे आहे जे संतांचं काव्य आहे जे ग्रंथ आपले आहेत हे सगळे पद्य आहेत. हे काव्य काय करतं तर एखादी पत्नी जशी गोड बोलून आपल्या पतीला तिला जे पाहिजे ते त्याच्या गळी उतरवते तसं काव्यामध्ये जे काव्य करणारे संत आहेत ते त्यांना सांगण्याचा प्रतिपादन विषय जो आहे तो ते आपल्या गळी उतरवतात. आणि तीनही पद्धती भागवतांनी आत्मसात केलेल्या आहेत. श्रीमद भागवतामध्ये या तीनही ज्या आहेत या तीनही पद्धती भागवतामध्ये आहेत. आणि म्हणून कधी भागवत आपल्याला आज्ञा करतं कधी समजावून सांगतं तर कधी एखादा तत्त्वज्ञानाचा विषय आहे भक्ताचं चरित्र आहे ते आपल्या गळी उतरवतं. आणि हे सगळं प्रतिपादन आपल्याला या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. असा विलक्षण असा असणारा तो ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाचं चतुश्लोकी भागवत यावर आधारित असणारा तो ग्रंथ आहे. आणि म्हणून थोडं चतुश्लोकी भागवत म्हणजे काय आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत. कारण ज्या ग्रंथाचं अध्ययन आपण करणार आहोत आता यानंतर 7 दिवस ज्या ग्रंथाचं चिंतन करणार आहोत तो ग्रंथ कशावरती आधारित आहे ते तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि म्हणून ते चतुश्लोकी भागवत आहे. चतुश्लोकी भागवत हे वेदांचं सार आहे. वेद ब्रह्माचा निर्देश करतात. ब्रह्मनिर्देश करतात म्हणजे वस्तुनिर्देश करतात. वेदांचा एकमेव सिद्धांत कोणता असेल तर ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः हा वेदांचा सिद्धांत आहे. आता सिद्धांत तोच आहे पण ज्ञान सांगताना भक्तीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. सगुणाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून भक्तांची चरित्र लीला अवतारांचं चरित्र अशा प्रकाराने भागवतांनी तेच तत्त्वज्ञान अगदी सोपं करून
महर्षी व्यासांनी आपल्यापर्यंत आणलेलं आहे. आणि म्हणून हे चतुश्लोकी भागवत जे महर्षी नारदांनी व्यासांना सांगितलेलं आहे, तर ते 4 श्लोक म्हणजे काय आहेत तेवढे आपण पहिल्यांदा बघूया. चतुश्लोकी भागवतातला पहिला श्लोक जो आहे त्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, एकच सिद्धांत सांगितलेला आहे. आणि तो सिद्धांत कोणता असेल तर सर्वं खल्विदं ब्रह्म. वेदातली 4 महावाक्य आहेत ज्याच्यामध्ये सद्गुरू शिष्याला सांगतात की तत्वमसी. आता तो शिष्य चिंतन करतो, पहिल्यांदी काय चिंतन करतो तर प्रज्ञानम ब्रह्म, त्यानंतर अयमात्मा ब्रह्म तो म्हणतो. मग त्याला अनुभव येतो अहम ब्रह्मास्मी. आणि मग अहम ब्रह्मास्मीचा अनुभव आल्यानंतर जे आत आहे तेच बाहेर दिसतं. याचा अर्थ जसं आपण मराठीमध्ये सहज म्हणतो अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी, त्याप्रमाणे आतमध्ये एकदा भगवंत प्रगटला, आतमध्ये परमात्मे तत्व आहे असं कळलं, मी ब्रह्मस्वरूप आहे असं कळलं की विश्व किंवा जगत ब्रह्मस्वरूप आहे हे कळायला वेळ लागत नाही. आणि मग येणारा अनुभव सर्वं खल्विदं ब्रह्म. बस या संपूर्ण विश्वामध्ये परमात्म्याशिवाय काहीच नाही किंवा ब्रह्मतत्वाशिवाय काहीच नाही. भक्तीच्या भाषेमध्ये परमात्म्याशिवाय काही नाही, ज्ञानाच्या भाषेमध्ये ब्रह्मतत्वाशिवाय काहीच नाही हे सांगणारा सिद्धांत म्हणजे चतुश्लोकी भागवताचा पहिला श्लोक आहे. पहिल्या श्लोकामध्ये वेदांताचा सिद्धांत सांगितला. दुसरा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे ब्रह्मतत्व एक आहे, परमात्मा एक आहे, पण तुम्हाला आम्हाला अनुभव जो आहे तो अनुभव येतो तो मात्र कोणता येतो तर तो येतो तो विविधतेचा अनुभव येतो, नामरूपाने भरलेला अनुभव येतो. याचाच अर्थ एक तत्व आपल्याला न दिसता आपल्याला वैविध्याचा अनुभव आहे. आणि याचं एकमेव कारण म्हणजे काय आहे तर माया. आता माया म्हटल्यानंतर आपल्याला भीतीच वाटते. माया, मा म्हणजे नाही, या म्हणजे जी. मुळात जी नाहीच तिला माया म्हणतात. आणि अशा या मायेमुळे आपल्याला परमात्मा किंवा ब्रह्मतत्व एकमेव असूनसुद्धा विविधतेचा वैविध्याचा अनुभव येतो. हे कार्य कुणाचं असेल तर ते मायेचं आहे. आणि म्हणून दुसऱ्या श्लोकामध्ये माया म्हणजे काय, मायेचं कार्य, तिची प्रमुख कार्य 2, एक म्हणजे विक्षेप आणि दुसरं म्हणजे आवरण. विक्षेप याचा अर्थ मनाचं चांचल्य आणि आवरण याचाच अर्थ आवरण म्हणजे झाकण. तुम्हाला आम्हाला आपण परमात्मे स्वरूप आहोत हेच माहीत नाही, कारण त्या ज्ञानावरती आवरण पडलं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की मी जन्माला आलेलो आहे, मी काही काळ राहणार आहे आणि कधीतरी मी जाणार आहे. हा भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही अविद्येमध्ये आहोत. आणि यालाच आवरण म्हटलेलं आहे, जिथे स्वरूपाचं ज्ञान नाही, स्वस्वरूपाचं भान नाही, ते आवरण आहे. आणि विक्षेप आणि आवरण या मायेच्या 2 शक्ती आहेत. हे आपल्याला कोणत्या श्लोकात सांगितलं आहे तर चतुश्लोकी भागवताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये सिद्धांत सांगितला, सर्वं खल्विदं ब्रह्म हा सिद्धांत सांगितला. दुसऱ्या श्लोकामध्ये माया काय आहे, जी मला विविधतेचा अनुभव देणारी आहे, आणि तिची कार्य विक्षेप आणि आवरण काय आहे हे सांगितलं. त्यानंतर तिसरा श्लोक जो आहे तो तिसरा श्लोक काय सांगतो तर ब्रह्म हेच जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. आणि तेच त्याचं काय आहे तर उपादान कारणही तेच आहे आणि निमित्त कारणही तेच आहे. तिसरा पुन्हा सिद्धांत सांगितला आहे बरं का. विश्वाची उत्पत्ती जी झाली याचा अर्थ विश्वाच्या उत्पत्तीचं कारण कोण आहे, पुन्हा ब्रह्म आहे असं म्हटलं आहे. भक्तीच्या भाषेमध्ये परमात्मा आहे. म्हणून ब्रह्म हेच जगताच्या उत्पत्तीचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. अभिन्न म्हणजे ते त्याच्यापासून वेगळं नाहीच, ते उपादान कारण आहे. आणि निमित्त कारणही तेच आहे. जेव्हा निमित्त कारण म्हणतो तेव्हा ते ईश्वर तत्व आहे. आणि एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण हे दोन्ही कारण आहेत. याचाच अर्थ जेव्हा जगतरूपी कार्य दिसतं तेव्हा विना कारणम कार्यम अशक्यम. एखादी गोष्ट जर आपल्याला कार्य करायचं असेल तर त्याचं कारण जगामध्ये कार्याच्या आधी असलंच पाहिजे, हा सिद्धांत आहे. जर मला भात करायचे तर घरात तांदूळ असला पाहिजे,
मला उपमा करायचा तर घरात रवा असला पाहिजे, मला खीर करायची असेल तर घरामध्ये दूध असलं पाहिजे. याचा अर्थ कारण असेल तरच कार्य घडणार आहे. अगदी त्याचप्रमाणे जगताची उत्पत्ती झाली, त्या जगताची उत्पत्ती करणारं जे तत्व आहे ते तत्वच काय आहे तर ते अभिन्न निमित्त उपादान कारण आहे आणि तेच काय आहे त्याचं निमित्त कारणही आहे. असं दोन्ही काय आहे तर एकच ब्रह्मतत्व आहे असं सांगितलेलं आहे. आज आपण आत्ता फक्त एवढं ऐकूया आणि मग हळूहळू आपण काय करू तर पुढे जाऊया. आणि म्हणून चतुश्लोकी भागवताचा 3रा श्लोक जे आहे ते आपल्याला ईश्वर तत्व म्हणजे काय आहे, ईश्वराने विश्वाची उत्पत्ती केली तेव्हा ते काय करतं, मग तेच काय झालं तर ते उपादान कारण कसं झालं आणि ते निमित्त कारण कसं झालं हा आपल्याला 3रा श्लोक सांगतो. उपादान कारण याचा अर्थ जे नित्य आहे. उदाहरणार्थ जर आपण बघितलं की माती जर आहे तर माती हे उपादान कारण असेल तर मातीपासून बनलेला घट, माठ, रांजण हे काय आहे त्याचं कार्य आहे. आता त्या माठामध्ये, त्या रांजणामध्ये, त्या घटामध्ये मातीशिवाय दुसरं काहीच नाही, पण मातीशिवाय यातलं काहीही होणार नाही. म्हणून माती हे उपादान कारण आहे, पण माती स्वतःचाच आकार बनवू शकत नाही किंवा त्याला नामही देऊ शकत नाही. म्हणून मातीचा घट बनवणारा जो कुंभार आहे त्या कुंभाराला निमित्त कारण म्हणतात. मग असं अभिन्न उपादान कारण आणि निमित्त कारण दोन्ही ब्रह्मच असणारं ते ईश्वर तत्व जे आहे त्या ईश्वर तत्वाचं कार्य काय आहे हे आपण समग्र नंतर बघणार आहोत. पण पहिल्या श्लोकामध्ये एवढाच उल्लेख या ठिकाणी चतुश्लोकी भागवतामध्ये येतो, तेवढा आपण बघू आणि मग आपण 4थ्या श्लोकामध्ये जाऊया. चतुश्लोकी भागवताचा जो 4था श्लोक आहे त्याच्यामध्ये ज्ञानसाधना कशी करायची हा विषय मांडलेला आहे. ज्ञानसाधना याचाच अर्थ ज्या परमात्म्याने या विश्वाची उत्पत्ती केली, या संपूर्ण विश्वामध्ये तो परमात्मा भरून राहिलेला आहे. जसा तो विश्वामध्ये भरून राहिलेला आहे त्याच विश्वाचा एक छोटासा अंश म्हणजे हा जीवही आहे. त्यामुळे या जीवामध्ये सुद्धा तो परमात्मा आहे, पण तो परमात्मा माझ्या आतमध्ये आहे हे काही आपल्याला अजून पटत नाही किंवा कोणी सांगितल्याशिवाय कळत नाही. आणि मग यासाठी ते तत्व मला नित्य प्राप्त आहे पण तरीसुद्धा मला प्राप्त नाही असं अज्ञानाने किंवा अविद्येने वाटतं आणि त्यासाठी जे काही करणं आहे त्याला ज्ञानसाधना म्हणतात. मग या ज्ञानसाधनेचे प्रमुख 2च मार्ग आहेत. चतुश्लोकी भागवतामध्ये सांगितलेले 2च मार्ग आहेत की ज्या परमात्म्य तत्वाची किंवा ज्या ब्रह्मतत्वाची प्राप्ती करून आपल्याला घ्यायची आहे त्याचे साधनेचे प्रकार 2च आहेत. याशिवाय दुसरा कोणताही साधनेचा प्रकार नाही. आणि ते कोणते असतील, एक म्हणजे अन्वय आणि दुसरा म्हणजे व्यतिरेक. आता खरं तर अन्वयाची साधना करत नाहीत कारण अन्वयाचा अनुभव आहे आणि व्यतिरेकाचं साधन आहे. मग अन्वय आणि व्यतिरेक म्हणजे काय अगदी थोडक्यात बघूया आणि आपण पुढे जाऊया. व्यतिरेक म्हणजे वेगळेपणाने असणं आणि अन्वय म्हणजे व्यापून असणं. आपण आत्ताच वरती जो 3रा श्लोक बघितला त्याच्यामध्ये उपादान कारण आणि निमित्त कारण. माती हे उपादान कारण असेल तर कुंभार हे निमित्त कारण आहे. कुंभाराने घट बनवला, घट बनवल्यानंतर तो घट त्या कुंभारापासून वेगळा झाला. आता त्या घटामध्ये माती व्यापून राहिली आहे पण कुंभार त्याच्या आतमध्ये नाही, त्याच्यामध्ये तो प्रत्यक्षामध्ये दिसत नाही. माती मात्र त्या संपूर्ण घटामध्ये राहिलेली आहे. आता तो वेगळा आहे. आता हे जे वेगळेपणाने असणं किंवा माती जी आहे त्या मातीमध्ये घटाचा आकारही नाही, घटाचं नामही नाही आणि म्हणून ते दोन्ही त्याच्यामध्ये नाही. जे वेगळेपणानं आहे त्याला व्यतिरेक म्हणतात. आणि म्हणून साधना व्यतिरेकाने करायचं. व्यतिरेकाच्या साधनाचं तुम्हाला आम्हाला माहिती असणारं एक सुंदर उदाहरण म्हणजे श्रीमद शंकराचार्यांनी सांगितलेलं आत्मषटक, ज्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घृण नेत्र. मी काय काय नाही, न च व्योम भूमीर न तेजो न वायू. हे सगळं मी नाही, मी नाही, परमात्मा नाही, परमात्माही नाही आहे आणि मीही नाही. मग आता सगळंच काय आहे तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मग पहिल्यांदी नाही नाही म्हणून केलेली जी साधना आहे
त्याला व्यतिरेकाची साधना म्हणतात. आणि मग येणारा अनुभव जो आहे तो अनुभव अन्वयाचा असला पाहिजे. आणि म्हणून वेद न इति नेती, न इति नेती, नेती नेती असं म्हणतात. आणि नेती नेती ही जी साधना आहे त्याला व्यतिरेकाची साधना म्हणतात. बघा, आपण एक छोटं उदाहरण बघूया. तुमच्या आमच्या घरी सगळ्यांच्या घरी देवाच्या काही मूर्ती आहेत किंवा देवाच्या प्रतिमा आहेत. प्रश्न विचारूया की जर आपल्याकडे गणपतीची मूर्ती आहे तर ती मूर्ती म्हणजे गणपती आहे का? किंवा गणपतीची प्रतिमा आहे तर प्रतिमा म्हणजे गणपती आहे का? प्रतिमा म्हणजे गणपती आहे हा भाव मी जर पक्का बुद्धीने धारण केलेला असेल तर ती उपासना तिथपर्यंत पोचते. पण लक्षात येईल की त्या मूर्तीच्या निमित्ताने, त्या प्रतिमेच्या निमित्ताने गणेश म्हणजे गणानाम ईशहा, ईश म्हणजे ईश्वर तत्व जे संपूर्ण विश्वामध्ये व्यापून राहिलेलं आहे, जे निर्गुण निराकार असं असणारं आहे. ईश्वर म्हटलं की तो सगुण निराकार झाला, पण ब्रह्म निर्गुण निराकार आहे. आणि हे निर्गुण निराकार तत्व ज्या गणपतीमध्ये आहे, जो गणांचा ईश आहे, सगळ्या इंद्रियांचा स्वामी आहे, सगळ्या विश्वाचा स्वामी आहे, असा जेव्हा तो आहे तेव्हा तो ज्या मूर्तीच्या निमित्ताने प्रगटलेला असतो ते ती मूर्ती आहे. मग मूर्ती म्हणजे ते तत्व नाही. मग बुद्धीने हा निर्णय करणं हे नाही, हे नाही, हे नाही, त्याला काय म्हटलेलं आहे? त्याला व्यतिरेक म्हणतात. आणि ज्या मूर्तीची उपासना मी करते ते साक्षात गणेशच आहे, तेच ब्रह्मतत्व आहे, असा बुद्धीने जर मी ती उपासना केली तर ती परिपूर्ण उपासना आहे. आणि मग ती उपासना अन्वयाची उपासना आहे. आणि म्हणून अन्वय म्हणजे काय आणि व्यतिरेक म्हणजे काय, हा सगळा विचार कोणता येतो तर चतुश्लोकी भागवताच्या 4थ्या श्लोकामध्ये येतो. आणि या 4 श्लोकांवरती संपूर्ण भागवत महापुराण आधारित आहे. परत आपण बघू. पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की वेदांताचा जो सिद्धांत सर्वम खल्विदम ब्रह्म. दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की ब्रह्मवस्तू एकच आहे पण अनुभव वैविध्याचा आहे. याचं कारण माया, मायेची 2 प्रमुख कारणं विक्षेप आणि आवरण. तिसरा श्लोक आपल्याला सांगतो की ब्रह्म हे जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. आणि म्हणून उपादान कारण पण तेच आणि निमित्त कारण पण तेच आहे हे सांगितलेलं आहे. 4थ्या श्लोकामध्ये ज्ञानसाधना सांगितलेली आहे. परमेश्वर प्राप्तीचे 2 मार्ग अन्वय आणि व्यतिरेक सांगितलेले आहेत. हे चतुश्लोकी भागवत आहे. आता चतुश्लोकी भागवत हे जर वेदांताचं सार असेल तर वेदांताचं सार आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ते कसं समजून घ्यायचं? कारण ते सांगितल्यानंतर जर आपण तत्त्वज्ञान जेव्हा समजून घेतो किंवा भक्तीचं एखादं शास्त्र जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा लक्षात असं येतं की भक्तीचं शास्त्र समजून घेतल्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला येतं का? कारण आपण ज्या जगामध्ये राहतो तिथे आपल्याला व्यवहार करावा लागतो. आणि म्हणून पारमार्थिक सत्ता वेगळी आहे, प्रातिभासिक सत्ता वेगळी आहे आणि व्यावहारिक सत्ता वेगळी आहे. मग व्यवहारामध्ये आपण कसं वागायचं? मग हे भागवतामध्ये तर सांगितलेलंच आहे. पण जेव्हा आपल्याला तत्त्वज्ञान समजून घ्यायचं, अद्वैत तत्त्वज्ञान जे संतांनी सांगितलेलं आहे, जे श्रीमद शंकराचार्यांनी सांगितलं आहे, जे महर्षी व्यासांनी सांगितलेलं आहे, ज्याला उत्तरमीमांसा म्हणतात. आणि हे उत्तरमीमांसाचं तत्त्वज्ञान जर तुम्हाला आम्हाला समजून घ्यायचं असेल तर एक निर्विवाद सत्य आहे की आपण एक छोटीशी गोष्ट बघूया, त्याच्यातून आपल्याला नेमकी काय दृष्टी प्राप्त होते ती बघूया. एक कथा सांगितली जाते, जुन्या काळची कथा. एक ब्राह्मण होता, गृहस्थाश्रमी होता, पत्नी होती, मुलगा होता, अतिशय आनंदाने सुखाने राहत होते. पण जसा तो मुलगा झाला, ब्राह्मणाला मुलगा झाल्यावरती आनंद झाला, जसा मुलगा मोठा झाला तसं त्याला दुःख झालं. कारण का? त्याच्या लक्षात आलं की जो मुलगा झालेला आहे तो मंदबुद्धीचा आहे. मुलगा मंदबुद्धीचा म्हटल्यानंतर ब्राह्मणाला अतोनात दुःख झालं. आणि प्रश्न पडला की जे वैदिक कर्मे मी करतोय त्याच्यासाठी अत्यंत सूक्ष्म बुद्धी पाहिजे, वेदांचं पठण केलं पाहिजे, श्लोक ऋचा पाठ केल्या पाहिजेत, जे काही पाठांतरावरती सगळं कार्य गुरुकुलं चालवायचं आहे, सगळं करायचं आहे. आता हे पोर ते कसं करणार? काळजी वाटायला लागली. म्हणून त्या ब्राह्मणाने त्याची उपनयन संस्कार केला, गायत्रीची दीक्षा दिली. असं वाटलं की आज सुधारेल, पण तरीसुद्धा ते पोर काही सुधारलं नाही, ते तसंच राहिलं. आणि जसं मुलाला बुद्धी नाही म्हटल्यानंतर ब्राह्मणाला अतोनात दुःख झालं. दुःख झाल्याबरोबर
इतकं दुःख झालं. आता तो मनाने खचला आणि परिणाम असा झाला की स्वतःचं दुःख तो उगाळता उगाळता त्या ब्राह्मणाचा देहाचा अंत आला. जेव्हा त्याच्या देहाचा अंत झाला तेव्हा असं झालं की तो ब्राह्मण तर निघून गेला. आता त्याची पत्नी त्या काळामध्ये सती जायचं होतं, पण प्रश्न असा आहे की असा मुलगा आहे, मंदबुद्धी आहे, त्या मुलाचं कोण करेल, म्हणून त्याची ती पत्नी सती गेलेली नाही, मुलासाठी ती राहिलेली आहे. काय घरामध्ये होतं, वैभव होतं बऱ्यापैकी, काही वर्ष पुरलं ते, पण साठवलेलं पाणी किती दिवस पुरणार, सगळं घरातलं संपलं. एक दिवस असा आला की घरामध्ये पत्नीला आणि त्या मुलाला खायला काहीच नाही. आणि अशी परिस्थिती जेव्हा आली त्यावेळेला मात्र आता त्या मातेला प्रश्न पडला की हे पोर तर काही कमवत नाही, काही नाही, काय करायचं. आणि म्हणून ती देवघरामध्ये गेली. देवघरामधले देव तिने काढले आणि आपल्या मुलाच्या हातामध्ये दिले आणि सांगितलं, बाळा गावातल्या सोनाराकडे जा आणि हे देव दे आणि त्याच्या बदल्यामध्ये काही पैसे घेऊन ये. ज्या मुलाला बुद्धी नाही, डोकं नाही, काही नाही, असा मुलगा बाजारामध्ये गेला, एका सोनाराच्या दुकानामध्ये गेला. त्याने काय काय दिलं होतं त्या मातेने घरातला देव दिला होता. घरामध्ये देवी होती. देवी ज्या सिंहावरती बसली होती ते सिंह होता आणि देवीच्या हातामधलं एक आयुध होतं, जो त्रिशूळ असतो तो. असं त्या 3 गोष्टी तिने त्या बालकाच्या हातात दिल्या आणि तो मुलगा एका सोनाराकडे गेला. ते सोन्याच्या वस्तू दिल्या आणि सांगितलं ह्याच्या बदल्यामध्ये पैसे द्या. फार जुन्या काळची गोष्ट आहे. सोनार जो होता तो पक्का ठग होता. त्यांनी बघितलं की मुलाला बुद्धी नाही आहे, कारण गाव छोटं, माहिती होतं काय आहे ते, आणि अतिशय गोड बोलला. आणि तो त्या मुलाला म्हणतोय, अरे ह्याचे किती पैसे येणार, हे जे हातामधलं शस्त्र आहे ना त्याचे मी तुला 5 रुपये देतो, तो सिंह जो आहे ना त्याचे मी तुला 10 रुपये देतो, आणि जी देवी आहे ना तिचे 15 रुपये देतो, आणि एवढे पैसे मी तुला देतो, या सगळ्या वस्तू तू मला दे. आजपर्यंत ज्या मुलाने कधी व्यवहार केलेला नाही तो मुलगा म्हणतो, ठीक आहे, तुम्ही मला सांगितलं, मी आईला सांगतो आणि मी तुम्हाला काय करतो, परत या वस्तू आणून देतो, माझ्या वस्तू मला परत द्या. त्याने त्या 3ही वस्तू परत दिल्या. तो घरी निघाला. जाता जाता तो दुसऱ्या सोनाराकडे गेला. बघा, बुद्धी नसणारा मुलगा. आजपर्यंत पित्याला वाटतं ह्याला काहीच कळत नाही आहे, पण तरीसुद्धा तो काय केलेला आहे, तर तो दुसऱ्या दुकानात गेला. तो सत्वगुणी होता आणि तो म्हणतोय, बाळा अरे ह्याच्यामध्ये इतकं सोनं आहे, ह्याच्यातून इतके पैसे मिळतील की आयुष्यभर तू आणि तुझी आई अत्यंत सुखाने राहू शकाल. तो म्हणतो, नाही, मला तर त्या सोनाराने असं सांगितलं आहे. तेव्हा त्या सत्वगुणी सोनाराने सांगितलं, अरे नाही, या सगळ्या गोष्टी ओतप्रोत अंतर्बाह्य सुवर्णाने भरलेल्या आहेत आणि म्हणून ह्याचे भरपूर पैसे येतील. तेव्हा आईला विचार, या खरंच विकायच्या आहेत की ह्याच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला काही पैसे देऊ. मुलगा घेऊन घरी गेलेला आहे. आपल्याला कथा इथली संपली. पण जेव्हा तो मुलगा घरी निघाला तेव्हा त्या सोनारांनी एक जे वाक्य सांगितलं आहे ते आपल्याला भागवताच्या संदर्भामध्ये समजून घ्यायचं आहे, म्हणून मी ते कथा सांगितली. तो सोनार त्या मुलाला म्हणतोय, हे बघ, ह्या 3ही गोष्टींची किंमत सुवर्णाचीच आहे. 3ही अंतर्बाह्य सुवर्णाने भरलेलं आहे, अतिशय मौल्यवान आहे. हे जरी असलं त्यामुळे सुवर्णाचं आहे, ही तत्वदृष्टी पक्की तू लक्षात ठेव. पण जेव्हा घरी जाशील तेव्हा मात्र काय कर, पहिल्यांदी सिंह ठेव, त्याच्यावरती देवी ठेव आणि तिच्या हातामध्ये ते अस्त्र काय ते आहे ते त्रिशूळ दे. म्हणजे वागताना कसं वागायचं आहे, तर व्यावहारिक सत्तेमध्ये जसं वागायचं आहे तसं वागायचं आहे. पारमार्थिक सत्ता एकच आहे. जिथे एकमेव अद्वितीय असं असणारं तत्व परमात्म्य तत्व आहे, तिथे कोण कोणाशी व्यवहार करणार, तिथे व्यवहारच नाही. आणि म्हणून जर व्यवहार करायचा असेल तर तो व्यावहारिक सत्तेमध्ये करावा लागतो. आणि म्हणून व्यावहारिक सत्तेमध्ये कसा व्यवहार करायचा, मग तो भक्त आणि भगवंत म्हणून जर केला तर तो आपल्याला मुक्तीच्या वाटेकडे घेऊन जातो. हा भागवताचा विषय आहे. आणि म्हणून व्यावहारिक सत्तेमध्ये कसं वागायचं हे सुरुवातीलाच म्हणजे वेदांताचे सिद्धांत समजून घ्यायचे, साधना करायची, पण करताना व्यावहारिक सत्ता कुठेही सोडायचं नाही, याचं भान तुम्हाला आम्हाला असलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि असा हा भागवत ग्रंथ आहे. ज्या भागवत ग्रंथाला गुलाबराव महाराज म्हणतात, हे काय आहे तर माझ्या गळ्यातलं, जशी एखादी सवाष्ण असते की तिच्या मंगळसूत्राला जितकी जपते, तसं संत गुलाबराव महाराज म्हणतात की भागवत हे माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे.
याचाच अर्थ तो इतका मौल्यवान ग्रंथ आहे की तो नित्य गळ्यामध्ये बाळगण्यासारखा आहे. आणि गळ्यामध्ये बाळगायचा याचा अर्थ गळ्यात घालून फिरवायचा आहे का? गळ्यात घालून फिरवायचा नाही, तर गळ्यामध्ये म्हणजे कंठामध्ये त्याचे जे विचार आहेत ते विचार हृदयामध्ये रुजले पाहिजेत. आणि तिथे रुजलेले जे विचार आहेत ते कंठामधून त्याच्याशिवाय दुसरे विचार येता कामा नये. अशा तऱ्हेने भागवत जे आहे त्या कथा असू दे, तत्त्वज्ञान असू दे, ते आपल्याला अंतरंगामध्ये काय करायचं आहे तर ते रुजवून घ्यायचं आहे असं सांगितलेलं आहे. मग अशा या भागवताचं वैशिष्ट्य काय आहे? या भागवत ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडे जितके संप्रदाय आहेत, किती संप्रदाय आहेत बघा. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आहे, धारकरी म्हणजे समर्थ रामदासांचा संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय आहे. भारतामध्ये तर अनेक संप्रदाय, शाक्त संप्रदाय आहे, गाणपत्य संप्रदाय आहे, रामसंप्रदाय म्हणजे ज्याला आपण म्हणतो धारकरी संप्रदाय आहेत. या सगळ्या संप्रदायांचं मूळ कुठे आपल्याला दिसतं तर ते श्रीमद भागवतामध्ये दिसतं. म्हणून भागवतामध्ये सगळ्या संप्रदायांचं मूळ आहे. आणि संप्रदायांचं मूळ म्हणजे मूळ शुद्ध ज्ञानाचा स्रोत, मूळ परमात्म्याचा स्रोत जो कुठे असेल तर तो भागवत ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून हे सर्वांचं मूळ आहे. असा हा परमात्मा स्वयंप्रकाशी असा असणार आहे असं आपल्याला शास्त्र सांगतं. आणि म्हणून सत्यम परम धीमहि, सत्यम परम धीमहि, सत्य हेच तत्व जे आहे की सत्यम शिवम सुंदरम हे आपल्या राष्ट्राचं बोधवाक्य आहे. जे सत्य आहे ते शिव असलंच पाहिजे आणि ते सुंदर असलं पाहिजे. आणि सत्य म्हणजे त्रिकालाबाधित, विश्व निर्माण होण्याच्या पूर्वी जे आहे, आत्ता विश्व आहे तेव्हाही जे आहे, आणि एक दिवस असा असेल की जेव्हा विश्व नसेल तरीसुद्धा परमात्म्य तत्व किंवा ब्रह्मतत्व नित्य असणारच आहे. आणि म्हणून सत्यम परम धीमहि असं त्या परमात्म्याचं काय आहे तर ते स्वरूप आहे. असा हा परमात्मा स्वयंप्रकाशी आहे असं आपल्याला भागवत सुरुवातीलाच सांगतो. मग आता ह्याचं काय आहे, ह्याचा कसा निर्देश केला जातो? वेद ब्रह्माचा निर्देश करतात आणि ज्याचा निर्देश केला जातो याचा अर्थ जे प्रत्यक्षात काही सांगता येत नाही, जे शब्दांनी बोलता येत नाही, ज्याचा केवळ निर्देश केला जातो त्याला त्याचं स्वरूप लक्षण म्हणतात. आणि स्वरूप लक्षण याचा अर्थ जे तत्व त्याच्यातून काढून टाकलं तर काही शिल्लकच राहत नाही. जसं बर्फामधून पाणी काढूनच टाकलं तर बर्फाचं आकार निघून जाईल, काही शिल्लकच राहणार नाही. दिसायला जरी बर्फ दिसत असला तरी पाणी हे त्याचं मूळ स्वरूप आहे. तसं या संपूर्ण विश्वामध्ये परमात्मा किंवा ब्रह्मतत्व हे जर काढून टाकलं किंवा परमात्माच नाही म्हणलं तर विश्वच नसणार आहे. कारण कर्ताच नसेल तर कर्म आलं कुठून? आणि म्हणून ते त्याचं तटस्थ स्वरूप लक्षण म्हटलेलं आहे. आणि मग त्याचं तटस्थ लक्षण कोणतं आहे तर मग तो परमात्मा कसा आहे, मग त्यांनी काय काय कार्य केलं, तो कसा करुणासागर आहे, तो कसा करू न करता आहे, कसा निरपेक्ष आहे, हे जे काही वर्णन आपण केलं जातं याचाच अर्थ जे वर्णनाने सांगितलं जातं, जे विशेषणाने सांगितलं जातं त्या सगळ्याला काय म्हटलेलं आहे तर त्याचं तटस्थ लक्षण म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा परमात्मा कसा आहे, ब्रह्मतत्व कसं आहे तर ते त्याचा निर्देश केला जातो, त्याला स्वरूप लक्षण म्हटलं जातं. आणि ते कसं नाही, ते सगुण नाही, ते निराकार आहे, ते निरालंब आहे, हे जे काही वर्णन केलं जातं त्याला म्हटलेलं आहे त्याचं काय आहे तर ते तटस्थ लक्षण आहे. आणि असा तो आहे. आणि या भागवताचा सगळ्यात मोठा बोध कोणता असेल, अतिशय महत्त्वाचा बोध एका वाक्यामध्ये जर आपण बघितला तर भागवताचा बोध असा आहे की कोणत्याही एकाच रूपाचा आग्रह उपासनेसाठी धरू नका. हे आपल्या अद्वैत तत्त्वज्ञानाचं वैशिष्ट्य आहे बरं का, भारतीय परंपरेचं, भारतीय तत्त्वज्ञानाचं विशेष आहे. बाकी सगळ्या धर्मामध्ये एकच काहीतरी तत्त्व आहे, दुसरं ते मानतच नाहीत. आपल्याकडे उलट सांगितलेलं आहे, जी उपासना करणार आहात तेव्हा एकाच रूपाचा आग्रह धरू नका. गणेशाला त्याचं रूप वेगळं आहे, दत्तात्रयाचं रूप वेगळं आहे, देवीचं रूप वेगळं आहे, शिवशंकराचं रूप वेगळं आहे, रामाचं रूप वेगळं आहे, कृष्णाचं रूप वेगळं आहे. दिसायला वेगळं असलं तरी हे सगळे ब्रह्मस्वरूपच आहेत. आणि म्हणून रूपाचा आग्रह न धरता
तत्वदृष्टी विकसित करणं आणि त्या दिशेने उपासना करणं आणि उपासना करून उपास्य दैवताची प्राप्ती करून कृतार्थ होणं हा भागवताचा संदेश आहे. आणि म्हणून एका रूपाचा कोणताही आग्रह नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं. आणि मग ग्रंथ आहे आणि म्हणून त्याचं अनुबंध चतुष्ट बघूया. कारण जेव्हा ग्रंथाचं अध्ययन करतो आपण, भागवत ग्रंथ बघतोय काय आहे तो, मग अनुबंध चतुष्ट याचा अर्थ भागवताचा विषय काय आहे तर परमात्मा, भक्तीच्या भाषेमध्ये परमात्मा किंवा ज्ञानाच्या भाषेमध्ये ब्रह्मतत्वाची प्राप्ती किंवा ब्रह्मतत्व म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, हा भागवताचा विषय आहे. याचा अधिकारी कोण आहे तर जो निष्कपट श्रोता आहे तो याचा अधिकारी आहे. निष्कपट याचा अर्थ आपलं अंतःकरण निष्कपट आहे का. आपल्या मनामध्ये एक असतं आणि बाहेर एक असतं. आतमध्ये एक असतं आणि आपण गोड गोड बोलत असतो, पण आतमध्ये आपल्यामध्ये खरंच निष्कपटपणा असतो का, तो नसतो. आणि म्हणून निष्कपट श्रोता कोण आहे तो याचा अधिकारी असं सांगितले. खरंच ज्याला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची, मनापासून ज्याला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायचे, तोच या ग्रंथाचा अधिकारी आहे. म्हणून भक्त जो आहे त्या भक्ताला भगवंत हवा आहे असे सगळे कोण आहेत तर तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. प्रयोजन काय असेल तर मोक्ष हे त्याचं प्रयोजन आहे, कैवल्य हे त्याचं प्रयोजन आहे, तसंच त्रिविध तापाची शांती हे भागवताचं काय आहे तर प्रयोजन आहे. मृत्यूचं भय काढून टाकणं हे त्याचं मोक्ष म्हणजे मृत्यू नाहीच मुळामध्ये. मला मृत्यूचं भयच नाही. आज तुम्हाला मला सगळ्यांना मृत्यूचं विलक्षण भय आहे, पण जेव्हा मला कळेल की देहाशिवाय मला अस्तित्व आहे त्या क्षणी हा देह धरण्याचा अत्यंत ज्याला आपण म्हणतो दयनीय प्रयत्न जीव करणार नाही. आत्ता आपण येन केन प्रकाराने काय करतोय तर आपला देह धरून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कारण देह म्हणजे मी असं आपल्याला अविद्येने वाटते, अज्ञानाने वाटते. पण जेव्हा भागवत ग्रंथाचं पूर्ण आपण श्रवण करू तेव्हा लक्षात येईल की देहाशिवाय मी आहे हे अस्तित्व ज्या क्षणी मला कळेल त्या क्षणी मी खरा कसा होईन तर आहार निद्रा भय मैथून या सगळ्यापासून मी मुक्त होईन. आणि जेव्हा मी मुक्त होईन तेव्हा मीच वासना रहित होईन. अंतःकरणातून जेव्हा वासना निघून जाईल तेव्हा पुढच्या जन्माचा प्रश्नच येणार नाही. आणि म्हणून जीवनमुक्ती आणि त्याचबरोबर पुनरपि जननम पुनरपि मरणम हा फेरासुद्धा थांबून जाणं असं हे मुक्ती म्हणजे काय आहे, मोक्ष म्हणजे काय आहे तर मोक्ष हे भागवताचं प्रयोजन आहे. तुम्हाला मला मोक्ष देणं हे भागवताचं प्रयोजन आहे. त्यालाच कैवल्य नाव आहे. आणि आपल्या त्रिविध तापांची शांती, 3 प्रकारचे ताप तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहेत. काही शरीराचे ताप आहेत, काही जगतातून होणारे ताप आहेत आणि काही दैविक जे आहेत म्हणजे ज्या तापांवरती तुमचं आमचं कोणतंच नियंत्रण नाही. भरपूर जर पूर आला, अतिवृष्टी झाली किंवा दुष्काळ पडला किंवा भूकंप झाला, हे जे काही ज्याला आपण म्हणतो की निसर्गामध्ये होणारे कोप आहेत. आत्ता आपल्याकडे आलेला कोरोना काय आहे, तुमचं माझं नियंत्रण आहे, ज्याच्यावरती आपलं काहीच नियंत्रण नाही. हे सगळे काय आहेत तर ते अधिदैविक ताप आहेत म्हटलेले. शरीराचे डोकं दुखणं, हात दुखणं, पाय दुखणं हे सगळे आध्यात्मिक ताप म्हणजे शरीराचे ताप आहेत. आणि आधिभौतिक ताप म्हणजे जगातून येणारे ताप. एक तर ते शरीरालाही होतात आणि अंतःकरणाला सुद्धा होतात. मी रस्त्यावरून सरळ चालले पण एखादा कोणीतरी गाडीवाला माझ्यावरती येऊन धडकला, मला रस्त्यामध्ये ठेच लागली, माझी काही चूक नाही पण तरीसुद्धा मला तापच होतो. आजूबाजूची लोकं आहेत जे मला अत्यंत कुचकट बोलतात, वाईट बोलतात, जेणेकरून माझ्या अंतःकरणाला दुःख होतं. म्हणून शरीराचे ताप आणि अंतःकरणाचे ताप हे दोन्ही शरीरालाच होतात. आणि जगतातून होणारे जे ताप आहेत त्याला अधिभौतिक ताप म्हणतात. या 3ही तापांची शांती हे भागवत ग्रंथाचं प्रयोजन आहे. ज्यांनी भागवत ग्रंथाचं परिपूर्ण श्रवण केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे, मनन केलेलं आहे, वाचन केलेलं आहे, ते सगळे या 3ही तापांपासून मुक्त होतात. मग खरंच वाचून मुक्त होतो का थोडं चिंतन करायला पाहिजे, त्याची साधना केली पाहिजे. निर्विवाद आहे, आपल्याला हा अधिकार कमवावा लागेल. हळूहळू श्रवण करून त्याप्रमाणे आपलं आचरण जे आहे ते आचरण आपल्याला समजून करावं लागेल. आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष आचरण करू तेव्हा आपले हे 3ही ताप जे आहेत ते विचाराने जाणार आहेत. आणि म्हणून हे 3ही ताप ह्याच्यासाठी आपल्याला 3 प्रकारचे विवेक सांगितले.
मग सत्यासत्य विवेक आहे, नित्यानित्य विवेक आहे, आत्मानात्म विवेक आहे. आणि याच विवेकाच्या साह्याने हळूहळू आपल्याला अधिकार प्राप्त करून घ्यायचा आहे, हे याचं प्रयोजन आहे. आणि चौथं जे अनुबंध चतुष्टामध्ये येतं ते संबंध. याचा अर्थ ग्रंथकार आणि वाचक किंवा तुम्ही आम्ही श्रवण करणारे, त्याचा असणारा संबंध, त्याला तो काही संबंध आहे त्याला संबंध म्हणतात, ज्याला आपण टेक्निकल तांत्रिक विचार म्हणतो. समर्थांनी दासबोधामध्ये खूप छान सांगितले की तुम्ही ज्या हेतूंनी एखादा ग्रंथ वाचणार आहात त्या हेतूचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. ते असं म्हणतात, तुम्हाला जर द्वेष पाहिजे असेल, विकार पाहिजे असतील तर तुम्हाला विकारही मिळतील. तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती पाहिजे असेल तर परमात्म्याची प्राप्तीसुद्धा मिळेल. बघा, उपासना करणारे देव आहेत, देवही उपासना करतायत आणि दानवही उपासना करतायत. दानवांना तमोगुण मिळतो आणि देवांना सत्वगुणाची प्राप्ती होते. सामर्थ्य दोघांनाही मिळतं, पण काय मागितलं ह्याच्यावरती आधारलेलं आहे. म्हणून संबंध ग्रंथातून काय पाहिजे हे आपल्यावरती अवलंबून आहे. आणि मग ते आपण विचाराने ठरवायचं आहे की काय घ्यायचं आहे, की मला याच्यातून काय घ्यायचं आहे. मला याच्यातून पर्यावरण घ्यायचं आहे, मला याच्यातून रसायनशास्त्र घ्यायचं आहे, मला याच्यातून आणखीन काय घ्यायचं आहे, की मला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग हा जो काही संबंध आहे तो वाचक आणि ग्रंथकार यांचा असणारा संबंध, याला संबंध म्हटले. या चारीला मिळून अनुबंध चतुष्ट म्हणतात. भागवताचं अनुबंध चतुष्ट आपण बघितलं आणि मग त्यानंतर त्या श्लोकामध्ये व्यास आपल्याला सांगतायत की पिबत भागवतम रसमालयम. भागवत हा रस आहे. हा कोणता रस आहे? आत्मा अरे रसो वै सहा. रसो वै सहा याचा अर्थ तो प्रेमस्वरूप आहे. आणि असा हा प्रेमस्वरूप भक्तिस्वरूप असणारा भक्तीचा रस, प्रेमाचा रस आपल्याला कोणत्या ग्रंथामध्ये मिळणार आहे तर तो या भागवत ग्रंथामध्ये मिळणार आहे. आणि मग वर्णन करतायत त्या ठिकाणी व्यास म्हणतायत, अरे कृष्णा, आमची जी 11 इंद्रिय आहेत, म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि अंतःकरण पंचक, ही 11च्या 11 इंद्रियांचे जणू काही आम्ही पेले करणार आहोत. आणि ह्या पेल्यामध्ये एकच रस परिपूर्ण भरणार आहोत आणि त्या रसाचं माधुर्याने आम्ही पान करणार आहोत. आणि तो रस कोणता आहे तर तो भक्तिरस आहे, प्रेमरस आहे. आणि आता भागवताच्या निमित्ताने आपण भक्तिरसाचं, प्रेमरसाचं आणि त्याचबरोबर ज्ञानाचं सुद्धा काय करणार आहोत तर रसपान करणार आहोत. मग आता या भागवताचं श्रवण, अध्ययन, अभ्यास कशासाठी श्रवण करायचा हा ग्रंथ? बघा, आपण नुसतं आपल्याला वाटतं की चला भागवत ग्रंथ ऐकला की पुण्य प्राप्त होतं. पुण्यासाठी नाही सांगितलं आहे बरं का, स्पेसिफिक काही कारण सांगितलं आहे. काय कारण आहे भागवताचं अध्ययन करायचं, श्रवण कशासाठी करायचं आहे? त्यांनी सांगितलं तुम्ही आम्ही प्रत्येकजण काही उपासना करत असतो. ज्या देवाची आपण उपासना करत असतो, ज्याचं आपण काही पूजा करत असतो, त्याचं स्वरूप काय आहे याचा अर्थ जर आपण अभ्यास केला या ग्रंथाचा तर ज्याची मी उपासना करते त्याचं स्वरूप मला कळेल. म्हणजे त्या देवाचं, त्या परमात्म्याचं मला ज्ञान होईल. भागवताच्या अध्ययनाने परमात्म्याचं ज्ञान होईल. जेव्हा परमात्मा कसा आहे त्याचं ज्ञान होतं तेव्हा त्याचं आपल्याला ध्यान करता येतं. आणि आता एकदा ध्यान करता आलं की त्याच्यावरती विलक्षण प्रेम बसतं. आणि ज्याच्यावरती विलक्षण प्रेम आहे त्याच्याविषयी बोलल्याशिवाय चैन पडतं का? ज्याच्याविषयी प्रेम आहे त्याच्याविषयी आपण नित्य काहीतरी बोलतो. आणि म्हणून ज्याच्याविषयी प्रेम आहे, ज्याचं ध्यान लागतं, त्याचं कळत न कळत गान करता येतं. आणि त्याचं गान करणं, त्याचं स्तवन करणं, आणि मग गानातून कशामध्ये प्रविष्ट होता येतं तर रसपानामध्ये प्रविष्ट होता येतं. आणि जेव्हा आपण परमात्म्याचं स्तवन करतो, परमात्म्याचं गान करतो, तो आनंद स्वरूप आहे, तो भक्तिरसाने परिपूर्ण आहे, तो माधुर्याने परिपूर्ण आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि म्हणून त्याचं रसपान करता करता जो त्याचं रसपान करतो, जो त्याचं गान करतो, जो त्याचं ध्यान करतो, तो स्वतः कसा होऊन जातो तर तो सुद्धा आनंद स्वरूपच होऊन जातो. आणि यासाठी
ज्याचं स्तवन करायचं ते आनंद स्वरूप असणाऱ्या त्या परमात्म्याचं रसपान करणं. आणि म्हणून अध्ययन आहे, अध्ययनाने ज्ञान आहे, ज्ञानातून ध्यान आहे, ध्यानातून गान आहे, गानातून रसपान आहे. असा जीवाचा सहज प्रवास होतो असं शास्त्र आपल्याला सांगतं. अतिशय सुंदर असे टप्पे शास्त्रांनी दिलेले आहेत. गोविंदगिरी महाराज हे अतिशय सुंदर सांगतात. त्यांच्या मुखातून ऐकण्यासारखा आनंद तर आणखीन वेगळाच आहे. असो, त्यानंतर भागवत आपल्याला कशा प्रकाराने शिकवतं, 6 प्रकाराने भागवत आपल्याला शिकवतं असं सांगितलं आहे. त्याची प्रतिपादन शैली 6 प्रकारची. पहिली म्हणजे आख्यान आहेत. भागवतामध्ये अनेक प्रकारचे आख्यान आहे. जसं पुरंजनाचे आख्यान आहे, ययाती देवयानीचं आख्यान आहे, सत्यवान सावित्री हे आख्यान आहे. अशी अनेक प्रकारची आख्यानं त्याच्यामध्ये. दुसरं स्थलवर्णन आहेत अनेक प्रकारचं. म्हणजे हिमालय आहे, हिमालयाचं वर्णन आहे. नंतर पर्वतांचं वर्णन आहे, गंगा नदी आहे, शरयू नदी आहे, या नद्यांची व्युत्पत्ती कशी आहे, मंदाकिनी नदी आहे, नक्षत्र कशी निर्माण झाली, गंगेचं अवतरण कसं झालं, भूगोल, पर्वत कसे निर्माण झाले, याचा अर्थ आपल्या आजूबाजूला असणारी सगळी सृष्टी जी कशी उत्पत्ती झाली त्याचं स्थलवर्णन याच्यामध्ये आहे. हा सगळा विषय भागवतामध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर भागवतामध्ये काही उपदेश आहेत, ज्याच्यामध्ये रहुगण राजाला कपिल मुनींनी केलेला उपदेश आहे. ऋषभदेवानी आपल्या पुत्रांना केलेला, तसेच आपले जे काही प्रजाजन होते त्यांना केलेला उपदेश आहे. नवयोगेश्वर, ऋषभदेवांचे 9 पुत्र जे 9 योगेश्वर होते, जे नाथ संप्रदायाचं मूळ आहे असं म्हटलं जातं. या 9 योगेश्वरांनी अनेक प्रकारचा बोध आपल्याला केलेला आहे वेदांताचा. हा सगळा उपदेश हेही काय आहे तर प्रतिपादन भागवतामध्ये याचं दिसतं. हा त्याचा 3रा प्रकार आहे. 4था प्रकार भागवतामध्ये आहे, ती म्हणजे स्तुती आहे, स्तवन आहे. ध्रुवानी केलेली परमात्म्याची स्तुती आहे, प्रल्हादांनी केलेली स्तुती आहे, गजेंद्राने नारायणाची केलेली स्तुती आहे, वेदस्तुती आहे. वेदांमध्ये काय काय आहे अतिशय सुंदर वर्णन या ठिकाणी स्वतः वेदव्यास करतात. वेदांमध्ये असणारा कर्ममार्ग काय आहे, वेदांमध्ये असणारा भक्तिमार्ग कोणता आहे, वेदांमधलं ज्ञान कोणते, वेद आपल्याला काय काय सांगतायत. किंबहुना संपूर्ण भागवत वेदातल्या एकाच रुचेतल्या छोट्या भागावरती आधारित आहे. आणि तो वेदांची आज्ञा कोणती असेल तर तेन वयम भगवंतः स्याम. खूप सुंदर विचार आहे. तेन वयम भगवंतः स्याम, म्हणून तुम्ही आम्ही भगवंतच व्हावं. म्हणजे आम्ही जन्माला जो आलेलो आहोत ते माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत, पण आम्ही कसं राहायचं आहे तर आम्ही भगवंतच व्हायचं आहे. आणि भगवंत झाल्यानंतर भगवंत शाश्वत आहे, तसं मीही शाश्वत आहे, म्हणून मला येणं नाही आणि जाणं नाही. हा अनुभव घ्यायला आपल्याला वेद सांगतो. या वेदांच्या रुचेवरती आधारित कोणता ग्रंथ आहे तर तो श्रीमद भागवत ग्रंथ आहे. आणि म्हणून याच्यामध्ये स्तुती आहे, गीतं आहेत, खूप सुंदर गीतं आहेत. गोपीगीत आहे, भ्रमरगीत आहे, वेणुगीत आहे. ही सगळी गीतं आपण ऐकतो. अतिशय सुंदर असणारी गीतं आहेत. आणि म्हणून ही याची प्रतिपादन शैली 5वी आहे. आणि 6वं म्हणजे त्याच्यात अनुष्ठान आहे. देवाच्या उपासना कशा करायच्या, मग पुसवन म्हणजे काय, पयोव्रत म्हणजे काय, संकष्टीचं व्रत म्हणजे काय, जानकी व्रत म्हणजे काय, नारायण कवच कसं करायचं, विष्णू सहस्त्रनामाचं शास्त्रशुद्ध पाठ कसे करायचे, शिवस्तुती का करायची, या सगळ्याची कारणमीमांसा आपल्याला भागवतामध्ये दिसते. ज्या उपासना तुम्ही आम्ही लौकिकामध्ये करतो, उपासनेशिवाय आपल्याला कोणाला यश मिळत नाही बरं का. आपण म्हणतो आम्ही परमात्मा मानतच नाही. तुम्ही माना किंवा न माना, पण प्रयत्नाने तुम्हाला यश देणारा आत तोच बसलेला आहे, कारण तो एकच यश देणारा आहे ना. मग असा हा जो आहे त्याचं अनुष्ठान जे आहे ते कशा प्रकाराने करायचं आहे, हा सगळा विषय कुठे येतो तर तो भागवतामध्ये येतो. आणि म्हणून 6 प्रकाराने भागवत आपल्याला जे आहे ते प्रतिपादन करतं आणि ते आपल्याला बोध देतं आणि शिकवतं. भागवताचा प्राण कोणता आहे असं समजायला. भागवत ग्रंथाचा प्राण कोणता असेल तर सगुण भगवंताचे अवतार जे आहेत, सगुण अवतारांच्या लीला हा भागवताचा प्राण आहे. आणि त्याचबरोबर जे सगुण अवतार आहेत त्यांचं नाम आणि नाम महती हा भागवताचा प्राण आहे. म्हणून भक्ती हा भागवताचा प्राणच आहे. भक्ती इतकी सुरेख आहे. मग ज्ञान नाही आहे का, भागवतामध्ये ज्ञानही आहे, पण कोणतं ज्ञान संतांना मान्य आहे, संतांना ते ज्ञान मान्य आहे जे असं म्हटलेलं आहे की भक्तीची उदरी प्रसवे ज्ञान.
भक्तीची उदरी प्रसवे ज्ञान. भक्ती करा आणि भक्ती केल्यानंतर भक्ती मातेचं एक छोटंसं बाळ आहे जे तिच्या कडेवरती आहे. आईला बोलवल्यानंतर कडेवरचं बाळ येणारच आहे. तसं भक्ती जर तुम्ही केलीत तर ज्या भगवंताची भक्ती करतो त्या भगवंताची, त्या ईश्वराची कृपा जीवावरती होते. आणि जेव्हा जीवावरती भगवंताची कृपा होते तेव्हा तो त्याचं स्वरूप जीवाला देतो. आणि हे जे काही देणं आहे ते काय आहे तर ते देणं, ते ज्ञान देणं. आणि हे ज्ञान देणारं कोण आहे तर ती भक्तीच आहे. आणि म्हणून भक्तीची उदरी प्रसवे ज्ञान. भक्तीतून आलेलं ज्ञान संतांना आणि शास्त्राला मान्य आहे. तुम्ही आम्ही काय करतो बघा, जरा परमार्थामध्ये आलो ना की गीता वाचायला लागतो, उपनिषद वाचायला लागतो, सगळे ग्रंथच वाचायला लागतो. आणि मग भक्ती करायला आपल्याला लाज वाटते, उपासना करायला लाज वाटते. इथे तुमची आमची फटफजितीच आहे. शास्त्राला मान्य नाही. भक्ती करा, भक्तीची उदरी प्रसवे ज्ञान. भक्तीतून शुद्ध ज्ञानाचा प्रवाह येईल किंवा तो उदयाला येतो असं शास्त्र मान्य करतं. आणि ते काय आहे तर तो भागवताचा प्राण आहे. आणि म्हणून सगुण अवतार लीला आणि नाम महात्म्य भक्ती हा भागवताचा काय आहे तर तो प्राण आहे. आणि मग आता या भागवताच्या सुरुवातीलाच म्हटलेले उत्पत्ती स्थिती आणि लय याचं अधिष्ठान असणारा भगवान श्रीकृष्ण रूप परमात्मा याला तुम्ही आम्ही सगळे काय करूया तर वंदन करूया. हा कसा आहे, हा सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिदानंद स्वरूप असा असणारा याचं सद्रूप जे आहे ते प्रगट आहे. आणि म्हणून आपण डोळे उघडल्याबरोबर सगळं विश्व आपल्याला दिसतं. जे जे दिसतं त्या प्रत्येकाला अस्तित्व आहे, म्हणजे त्याला सत्ता आहे. आणि जिथे सत्तत्व आहे, सत्ता आहे, तेच आपल्याला डोळ्यांनी दिसतं किंवा इंद्रियांना जाणवतं. मग हे सद्रूप जे आहे ते सद्रूप अत्यंत प्रगट आहे, पण त्याचं चित्त आणि आनंद स्वरूप जे आहे ते मात्र अप्रगट आहे. आणि ते अप्रगट असं असणारं ते आपल्याला प्रगट करावं लागतं. आणि असा हा परमात्मा आपण सगळ्या जगामध्ये हुडकतो, बाहेर हुडकण्याचा प्रयत्न करतो. आपण मंदिरांमध्ये जातो, आम्ही ग्रंथांमध्ये त्यांना हुडकण्याचा प्रयत्न करतो, पण जिथे तो आहे तिथे बाहेर हुडकतो, आतमध्ये मात्र आपण कधी काय करत नाही, त्याचा शोध घेतच नाही. भागवतांनी सुरुवातीला सांगितलं काय करा, जसं ताकामध्ये लोणी आहेच, पण ताकाचं दह्याचं जोपर्यंत मंथन करत नाही तोपर्यंत नवनीत मिळणार नाही. अगदी तसंच प्रत्येक जीवानी विचाराचं मंथन करेपर्यंत त्याला परमात्मे स्वरूप म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय हे काहीच कळणार नाही. आणि म्हणून यासाठी काय करायला लागेल तर जीवाला विचाराचं मंथन करावं लागेल. आणि विचार मंथनाने परमात्मा जो आहे तो परमात्मा कसा आहे तर तो परमात्मा हुडकून काढावा लागेल. आणि हे कार्य कोणाचं आहे तर ते जीवानी जाणीवपूर्वक करायचं आहे. ते कसं करायचं याचं पूर्ण मार्गदर्शन आपल्याला काय केलेलं आहे तर ते भागवतामध्ये आहे. आणि मग सुरुवातीलाच म्हटलं आहे की ईश्वर कसा आहे तर ईश्वर ज्ञानी आहे, ईश्वर ज्ञानस्वरूप आहे. तो काय करतो तर तो लीला करतो. आता ईश्वराच्या लीला आहेत, ईश्वराने अवतार घेतलेले आहेत. श्रीकृष्ण अवतार, रामावतार आहेत, 24 अवतार भागवतामध्ये आहेत. हे सगळे अवतार म्हणजे ईश्वराचे अवतार आहेत. पण ईश्वराचे अवतार ही त्याची लीला आहे. पण तुम्ही आम्ही जन्माला आलो, आपल्याला कोणी लीला म्हणेल का, आपल्याला कोणी अवतार म्हणेल का? आपल्याला कोणी अवतार म्हणणार नाही. याचं कारण एकच आहे, तुमचा आमचा जन्म कशाला मिळालेला आहे. संत आणि शास्त्र म्हणतात आपला जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. तुम्हाला मला वासनेने जन्म मिळालेला आहे. आणि संत जे आहेत, ईश्वर जे आहेत ते त्यांच्या सामर्थ्याने आलेले आहेत. म्हणून ज्यांचा जन्म, कर्म आणि मृत्यू ज्याच्या स्वाधीन असतं त्याला अवतार म्हणतात. केव्हा यायचं आहे ठरलेलं आहे, कार्य काय करायचं हे ठरलेलं आहे, केव्हा जायचं आहे हेही ठरलेलं आहे. हे संपूर्ण ज्याच्या स्वाधीन आहे ते ईश्वराचे अवतार आहेत. आणि म्हणून जे ईश्वराचे अवतार आहेत त्यांना लीला म्हटलेलं आहे. आणि तुम्ही आम्ही जे आहोत ते आम्ही कर्म करणारे असे आहोत. आणि म्हणून कर्मा जे करणारे आहेत त्याला ते सामर्थ्य नाही, त्याचं येणंही सामर्थ्य नाही, जाणंही सामर्थ्य नाही. आपण सगळे कसे आहोत तर पाण्याच्या प्रवाहाबरोबर पतित होणारे आहोत.
सर्वसामान्य जन पाण्याच्या प्रवाहाबरोबर पतित होणारे आहेत, पण संत मात्र प्रवाहाच्या विरुद्ध पोहत जातात, कारण ते त्यांचं सामर्थ्य आहे आणि त्यांचं ते जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य ते आपल्याला देऊ पाहतात आणि ते काय देत आहेत ते ह्या भागवत ग्रंथामध्ये आपण बघणार आहोत. आणि मग यासाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे की ईश्वराची उपासना करायला सांगितलेली. उपासनेने ईश्वर काय होतो तर प्रसन्न होतो आणि जेव्हा ईश्वर प्रसन्न होतो तेव्हा तो जीवाला आपलं मानतो आणि जेव्हा तो जीवाला ईश्वर आपलं मानतो तेव्हा ईश्वराचं वैशिष्ट्य असं आहे की ईश्वर त्या जीवाला त्याच्या स्वरूपाचं दान देतो. ईश्वर स्वतःचं स्वरूपच जीवाला देऊन टाकतो. जसा ईश्वर आहे ना ते सगळं सामर्थ्य तो जीवाला देऊन टाकतो. पण केव्हा जर आपण उपासना केली तर नाही तर नाही. आणि म्हणून ईश्वराची उपासना कशी करायची आणि तो उपासना कशी करायची, भक्ती कशी करायची, हा सगळा विषय आपल्याला कुठे बघायला मिळणार आहे तर तो श्रीमद भागवत ग्रंथामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि मग अशा ईश्वराची उपासना केल्यानंतर त्याचं काही दर्शन आहे. मग ते दर्शन कसं आहे, 3 प्रकारचं दर्शन आहे असं सांगितलं आहे. एक सामान्य दर्शन आहे, एक मध्यम दर्शन आहे आणि एक उत्तम दर्शन आहे. सामान्य साधी साधा दर्शन कोणतं असेल तर ते म्हणजे स्वप्नामध्ये झालेलं दर्शन, सर्वसामान्य दर्शन आहे असं म्हटलेलं आहे. मध्यम दर्शन कोणतं आहे तर मंदिरामध्ये जाणं आणि मूर्तीचं दर्शन घेणं हे मध्यम दर्शन म्हटलेलं आहे. आणि उत्तम दर्शनाचे 2 प्रकार सांगितले. उत्तम दर्शनामध्ये म्हटले की ईश्वराचा साक्षात्कार. पहिला आहे परोक्ष साक्षात्कार, म्हणजे शब्दांनी होणारं दर्शन. म्हणजे शास्त्र अभ्यास केल्यानंतर ऐकलेलं आहे आणि त्यांनी कळलेलं आहे की परमात्मा एका विशिष्ट जागीच आहे. परमात्मा एका विशिष्ट जागी आहे, एका मूर्तीमध्ये आहे असं ज्याला वाटतं त्याला परोक्ष साक्षात्कार म्हटलं आहे. आणि अपरोक्ष साक्षात्कार याचा अर्थ माझ्याशिवाय विश्वामध्ये विश्व संपूर्ण परमात्म्याने भरलेलं आहे पण माझ्यामध्ये सुद्धा परमात्मा भरून राहिलेला आहे, हा भाव जेव्हा अत्यंतिक दृढ होईल तेव्हा त्याला अपरोक्ष साक्षात्कार म्हटलेले आहे. श्रीमद भागवत आपल्याला अपरोक्ष साक्षात्कारापर्यंत घेऊन जातं. आणि हा अपरोक्ष साक्षात्कार किंवा भागवताचे जे सगळे पुढचे विषय आहेत ते आपण पुढच्या सत्रामध्ये ऐकूया. आत्तापर्यंत सगळी केलेली सेवा भगवान गोपालकृष्णांच्या चरणी आणि परमपूज्य स्वामी कृष्णानंद सरस्वती यांच्या चरणी समर्पित करते आणि इथेच थांबते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.